नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आज आम्ही काय करतोय. दोघी माधवी साफसफाई करते, मी कपाट आवरते. कपाट खूप घाण झालं होतं, खूप पसरा झाला होता कपाटामध्ये. आमच्या आहोंला आज कपाट बदलून पाहिजे होतं, कप्पा नको वाटत त्यांना खालचा, आणि त्यांना मोठ्या कपाटातच जागा पाहिजे होती. म्हणलं जाऊ दे, करूया त्यांना जागा. 1-2 कप्प्यात साड्या ठेवल्या माझ्या, आणि 2 कप्पे त्यांच्यासाठी रिकामे केले होते. बघा, खालच्या कप्प्यातले कपडे काढले, टी व्हीच्या खाली दिलं होतं, पण त्यांना काही ते पुरत पण नव्हतं आणि आवडत पण नव्हता. खाली कपडेच दिसत नव्हते म्हणत होते. म्हणून म्हटलं जाऊ दे, देऊया वरचा कप्पा. मग वरच्या कप्प्यात दिले त्यांना कपड्यांच्या घड्या करायला 1-1.5 तास गेला. माधवी बघा वेपर्स खाती आहे, उपास आहे, तिला भूक लागली होती. तिला काय भगर आवडलीच नाही, गार झाली होती, त्याच्यामुळं तिनं दुपारी परत वेपर्स. नंतर आवरून झालं, चहा पिलो, नंतर मंदिरात गेलो आम्ही. स्वामींच्या पण मंदिरात जायचं होतं आम्हाला, शंकर मंदिरात पण गेलो संध्याकाळच्या वेळेस. मस्त वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस मंदिरात जाऊन, इतकं प्रसन्न वाटत होतं ना. दिवसभराचा थकवा कुठं गेला काय कळलंच नाही. मस्त दर्शन झालं संध्याकाळच्या टायमिंगला. आरती झाल्यावरच गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळे निवांत होतं. मस्त दर्शन घेतलं. शंकराच्या मंदिरात आधी घेतलं. आमचे हे बाहेर बसले होते बघा व्हिडिओ काढायला, म्हणून म्हणलं चला काढलीच आहे तर सोडूया. ते काय मध्ये आले नव्हते, त्यांना तसंही कंटाळाच येतो मंदिरात यायचा, पण आले होते पण बाहेरच बसले होते. परिसरामध्ये छान वाटत होतं ना त्यांना पण. जाऊ दे, बसू द्या म्हणलं. आम्ही तिघंच गेलो मंदिरात, पाया पडून आलो बाहेर. तिथं इबीत वगैरे ठेवलेला होता, ते लावलं, प्रसाद घेतला. मस्त सजवलं होतं शंकर मंदिराच्या इथं, इतकं छान बनवलंय ना, लय भारी वाटत होतं. दर्शन झाल्यावर तिथनं बाहेर आलो. नंतर स्वामी मंदिर शेजारीच आहे, तिथं स्वामींच्या मंदिरात गेलो. स्वामींच्या मंदिरात जाता जाताच व्हिडिओ बंद झाली, छोटासाच व्हिडिओ निघला. मंदिराची पायरी फक्त निघलेली आहे बघा, मंदिराची पायरी. श्री स्वामी समर्थ.